नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 15 पदार्थ आपल्या वापरातील ह्या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपण मागच्या 2 सेशनमध्ये सुद्धा ह्याच पाठाचा अभ्यास पाहिला. आपण काय पाहिलं तर आपल्या जे वस्तू आहेत आपल्या त्या कशापासून बनलेल्या असतात तर पदार्थांपासून बनलेल्या असतात. मग ते पदार्थ मानवनिर्मित आहेत का, कुठले पदार्थ मानवनिर्मित, कुठले पदार्थ नैसर्गिक निर्मित आहे, निसर्गतः मिळतात आपल्याला, ते आपण पाहिलं. तसे आपण जे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही म्हणजे वस्तू वापरतो त्यांची कशी निर्मिती होते हे आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलं, जसे की टूथपेस्ट आणि अपमार्जके. आता पण आपण अपमार्जकांविषयीच माहिती घेणार आहोत. पण आपण मागच्या सेशनमध्ये मानवनिर्मित अपमार्जके कोणती होती ते आपण पाहिलं. नैसर्गिक अपमार्जके कोणती होती त्याचा आपण अभ्यास केला. आता या आजच्या भागामध्ये काय पाहणार आहोत आपण तर मानवनिर्मित अपमार्जके कोणती आहेत, म्हणजे साबण, आणि मग त्या साबणाची निर्मिती कशी होती, संश्लिष्ट म्हणजे अपमार्जक आहेत त्यांची निर्मिती कशी होती याचा अभ्यास आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. मुलांनो, मानवनिर्मित अपमार्जके. आता साबण, तुम्ही आंघोळीसाठी साबण आपण वापरतो की नाही सगळेजण. आंघोळीसाठी आपण एकच साबण वापरतो, म्हणजे आंघोळीसाठी आणि कपडे धुण्यासाठी एकच साबण वापरतो का तर नाही. आंघोळीसाठी आपण वेगळा साबण वापरतो आणि कपडे धुण्यासाठी आपण वेगळा साबण वापरतो. आजकाल आपण आंघोळीसाठी पण वेगवेगळे प्रकारचे साबण वापरतो की नाही. मग या साबणाचा शोध कधी लागला, त्याची निर्मिती कशी होती हे आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. मुलांना, आपण मागच्या भागामध्ये काय पाहिलं तर निसर्ग निर्मित अपमार्जके कोणती, जसे की रिठा, शिकेकाई, हे कशी होती तर निसर्ग निर्मित अपमार्जके होती. आणि पूर्वीचे लोक केस धुण्यासाठी आपले रिठे आणि शिकेकाईचा वापर करायचे. त्याच्यामुळे त्यांचे केस एकदम लांब सडक आणि त्यांचे केस लवकर पिकायचे सुद्धा, व्हाईट व्हायचे नाहीत. आता कसे आपले केस आपण वेगवेगळे शॅम्पू वापरतो, त्यामुळे आपले केस आता गळतात आणि ते लवकर व्हाईट होतात, सफेद होतात. मुलांनो, मग आपण आता मानवनिर्मित अपमार्जके यांच्याबद्दल माहिती घेऊया. तर साबण हा मानवनिर्मित अपमार्जक आहे. साबण हा पूर्वी फार वापरात असलेला मानवनिर्मित अपमार्जक आहे. साबणाचा शोध पाश्चिमात्य देशामध्ये लागलेला आहे. त्याकाळी पूर्वी काय करायचे, त्या काळी प्राण्यांची चरबी आणि लाकडाची राख वापरून साबण तयार केला जात असे. काय तर लाकडाची राख वापरून साबण तयार केला जात होता. सध्या विविध प्रकारचे साबण आपल्याला पाहायला मिळतात, माहिती आहे ना, वेगवेगळे. तुम्ही आज ह्या वासाचा साबण तुम्हाला आवडतो तर उद्या दुसरा, असे अनेक म्हणजे आता साबण आलेले आहेत मार्केटमध्ये आणि मग त्यांचा वापर आपण नेहमी करतो. मग या साबणाचे प्रकार कोणते आहेत ते आपण आता पाहूयात. तर साबणाचे प्रकार आहेत मुलांनो. साबणाचे प्रकार आहेत कठीण साबण आणि मृदू साबण. म्हणजे आपण कपडे धुण्यासाठी वेगळा साबण वापरतो आणि आपला आंघोळीसाठी आपण साबण वेगळा वापरतो. मग त्यानुसार साबणाचे 2 प्रकार पडतात. एक कठीण साबण, आणि जो कठीण साबण कशासाठी वापरतात तर कपडे धुण्यासाठी वापरतात, आणि हा तेलाम्लाचा सोडियम क्षार असतो. काय, कठीण साबण हा कपडे धुण्यासाठी वापरतात आणि हा तेलाम्लाचा सोडियम क्षार असतो. मृदू साबण कशासाठी वापरतात तर स्नानासाठी वापरतात, आणि हा तेलाम्लाचा पोटॅशियम क्षार असतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, हा मृदू साबण असल्यामुळे आपल्या अंगाची आग होत नाही. पुन्हा तुम्हाला माहिती आहे का मुलांनो, तुम्ही विहिरीच्या पाण्याने कधी आंघोळ केलेली आहे? गावाला वगैरे जर तुम्ही विहिरीच्या पाण्याने आंघोळ करत असाल किंवा बोरिंगच्या पाण्याने, कूपनलिकेच्या पाण्याने जर आंघोळ करतो आपण, तेव्हा तुम्हाला काय दिसून येतं जेव्हा तुम्ही साबण लावता आंघोळ करताना? मग तेव्हा काय दिसून येतं तुम्हाला? फेस येतो का तुमच्या अंगाला? जेव्हा तुम्ही कितीही साबण घासा तरी पण आपल्याला फेस येत नाही. किंवा आपण त्या पाण्याने म्हणजे विहिरीच्या पाण्यामध्ये किंवा कूपनलिकेच्या पाण्याने आपण जर कपडे धुतो तेव्हा सुद्धा आपण कपड्याचा साबण त्याला लावला कपड्यांना तरी पण त्याचा फेस येत नाही. कारण विहिरीचं पाणी, कूपनलिकेचं पाणी हे कठीण असतं, म्हणजे जड असतं. त्याच्यामध्ये मॅग्नेशियम बायकार्बोनेटचे आणि क्लोरेट, सल्फेट हे क्षार मिसळलेले असतात. त्यामुळे ते पाणी कसं होतं, कठीण होतं. आणि मग ह्या कठीण पाण्याचं काय होतं, कठीण पाण्यामध्ये साबणाला फेस येत नाही. अपमार्जन करण्याचा साबणाचा गुणधर्म तिथे नष्ट होतो. मग मृदू साबण म्हणजे काय, स्नानासाठी वापरतात. हा तेलाम्लाचा पोटॅशियम क्षार आहे, त्यामुळे अंगाची आग होत नाही. विहिरीच्या किंवा कूपनलिकेच्या कठीण पाण्यात साबणाचा फेस न होता साका तयार होतो. आता साका तयार होणं म्हणजे काय मुलांनो, त्याचा फेस होत नाही पण साका तयार होतो. म्हणजे आता साबणामधील जो सोडा असतो आणि अजून जे काही घटक असतात ते पाण्यामध्ये
त्या विहिरीच्या पाण्यामध्ये किंवा कूपन नलिकेच्या पाण्यामध्ये विरघळत नाहीत, तर ते पाण्याच्या तळाशी जाऊन चुन्याच्या स्वरूपात ते जमा होतात. म्हणजेच काय होतं, त्याचं साका होणे असे म्हणतात. व त्यामुळे काय होतं, तर साबणाचा अपमार्जन करण्याचा साबणाचा गुणधर्म नष्ट होतो. मग मुलांना तुम्हाला समजलं साबणाचे प्रकार. साबणाचे प्रकार किती आहेत? 2 आहेत. एक कठीण साबण आणि एक मृदू साबण. कठीण साबण कशासाठी वापरतो, तर कपडे धुण्यासाठी वापरतात आणि हा तेलांबलाचा सोडियम क्षार असतो. मृदू साबण हा स्नानासाठी वापरतात आणि हा तेलांबलाचा पोटॅशियम क्षार असतो. त्यामुळे काय होतं, तर अंगाची आग होत नाही आणि विहिरीच्या किंवा कूपनलिकेच्या कठीण पाण्यात साबणाचा फेस होत नाही, त्याचा साका तयार होतो. साका म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं. आणि त्यामुळे अपमार्जन करण्याचा साबणाचा गुणधर्म नष्ट होतो. मुलांनो, संश्लिष्ट अपमार्जके, सिंथेटिक डिटर्जंट. आता मुलांनो, तुम्हाला आजकाल माहिती आहे ना, आपण म्हणजे साबणाची आता जागा काय घेतलेली आहे, तर आता मानवनिर्मित संश्लिष्ट अपमार्जकाने घेतलेली आहे. म्हणजे या अपमार्जकांची निर्मिती करण्याच्या अनेक पद्धती आहेत. कळलं? संश्लिष्ट अपमार्जकांच्या रेणूमधील मोठ्या लांबीचे जे घटक आहेत ते प्रामुख्याने स्निग्ध पदार्थ आणि केरोसिन या कच्च्या मालापासून मिळवले जातात. कशापासून मिळवले जातात? हे मोठ्या लांबीचे जे म्हणजे जो संश्लिष्ट अपमार्जकाचे जे रेणूमधील मोठ्या लांबीचे घटक कशाने बनवले जातात, तर स्निग्ध पदार्थ किंवा केरोसिन या कच्च्या मालापासून मिळवले जातात. त्यांच्यावर विविध रासायनिक प्रक्रिया करून संश्लिष्ट अपमार्जके बनवली जातात. यांचा आता संश्लिष्ट अपमार्जके कशासाठी वापरतात मुलांनो, तर यांचा उपयोग वेगवेगळी प्रसाधनांमध्ये करतात. कळलं? यांचा वापर अनेक प्रकारच्या प्रसाधनांमध्ये सुद्धा करतात. संश्लिष्ट अपमार्जके कठीण पाण्यात सुद्धा वापरता येतात. आता आपण मगाशी बघितलं तर साबण आपल्याला कठीण पाण्यामध्ये साबणाचा फेस येत नाही, परंतु संश्लिष्ट अपमार्जकांचा म्हणजे आपण कठीण पाण्यात सुद्धा वापरू शकतो. कठीण पाणी म्हणजे कुठलं, तर विहिरीचं पाणी, बोरवेलचं, कूपनलिकेचं पाणी. मग तिथे आपलं साबण लावला कपड्यांना किंवा अंगाला तर त्याचा फेस येत नाही, परंतु संश्लिष्ट अपमार्जके ही कठीण पाण्यात सुद्धा वापरता येतात. मग कळलं तुम्हाला सिंथेटिक डिटर्जंट म्हणजे काय आणि त्याचा वापर कुठे करतात, प्रसाधनांमध्ये करतात. मुलांनो, आता साबणाची निर्मिती, आपण जो साबण वापरतो, वेगवेगळे साबण म्हणजे कपड्याचे वापरतो किंवा अंगाचे वापरतो आपण, तर आता ते साबणाची निर्मिती कशी होते, तर साबण आपण कसा बनवू शकतो, आपण पण बनवू शकतो घरी, तुम्ही पण बनवू शकता. मग प्रिपरेशन ऑफ सोप आपण बघूया कसा बनवतो आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य कुठलं आहे ते सुद्धा आपण आता पाहूया. तर त्याच्यासाठी काय लागणार आहे तुम्हाला साहित्य, तर 15 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड. काय लागणार आहे मुलांनो, तर 15 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड. 60 मिली खोबरेल तेल, कोकोनट ऑइल, जे तुम्ही घरी केसांना लावता ते. सुवासिक द्रव्य कुठलंही तुम्हाला जे आवडेल तसं. काचकांडी, चंचू पात्र, तिवई, लोखंडी जाळी, बर्नर, पाणी, साचा इत्यादी. कळलं? हे साहित्य लागणार आहे. काय काय लागणार आहे, तर सोडियम हायड्रॉक्साईड लागणार आहे, तेल लागणार आहे, सुवासिक द्रव्य लागणार आहे, मीठ लागणार आहे, चंचू पात्र, तिवई, लोखंडी जाळी, बर्नर, पाणी, साचा. कळलं? तर एका चंचू पात्रामध्ये 60 मिली खोबरेल तेल घ्यायचं आहे तुम्हाला. काय, तर 60 मिली खोबरेल तेल घ्यायचं आहे एका चंचू पात्रामध्ये. आणि काय करायचं आहे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये 15 ग्राम सोडियम हायड्रॉक्साईड 50 मिली पाण्यामध्ये विरघळवायचं आहे. कळलं? आणि ते काचेच्या कांडीने सतत ढवळत असताना त्याच्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईडचे द्रावण हळूहळू मिसळायचं आहे. काय, तर आपण जे चंचू पात्रामध्ये तेल घेतलेलं आहे की नाही, मग ते तेल काय करायचं, ते ढवळत राहायचं आणि मग त्या तेलामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, तर सोडियम हायड्रॉक्साईड आहे आपल्याकडे ते, आणि ते सोडियम हायड्रॉक्साईड 50 मिली पाण्यामध्ये विरघळवायचे आणि मग ते द्रावण आपण कशात टाकायचं आहे, तर तेलामध्ये टाकायचं आहे. आणि मग हे जे मिश्रण तयार झालेलं आहे ते सतत ढवळत राहायचं काचेच्या कांडीने आणि मग ते 10-12 मिनटं उकळवायचं. आपल्याकडे तर तिवई, लोखंडी जाळी, बर्नर आहे की नाही, मग त्याच्यावर ते बर्नरच्या साहाय्याने काय करायचं, त्याला उष्णता द्यायची आणि ते 10 ते 12 मिनटं ते उकळलं पाहिजे आणि ते उतू जाणार नाही याची तुम्ही काळजी घेतली पाहिजेत. मग त्याच्यासाठी तुम्ही सतत त्या काचेच्या कांडीने तुम्ही त्याला स्टर करत राहायचं. कळलं? आता ह्या मिश्रणामध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे, तर मीठ टाकायचं आहे, पण हे मीठ 200 मिली पाण्यामध्ये विरघळवायचं आणि मग ते मीठ आपण त्या मिश्रणात टाकून द्यायचं. आता रासायनिक क्रियेमध्ये तयार झालेला साबण पाण्यावर तरंगतो. काय होतं, तर रासायनिक क्रियेने तयार झालेला साबण आता पाण्यावर तरंगतो. काही वेळाने कसा होतो तो, तर काही वेळाने तो घट्ट
होतो. काय होतं, तो काही वेळाने तो साबण घट्ट होतो. आता घट्ट झालेला साबण काढून त्यात सुवासिक आपण द्रव्य काही पण मिक्स करायचं. आपण आपल्याला ज्या आवडीनुसार आपल्याला कसला वास आवडतो त्यात ते सुवासिक द्रव्य मिळून त्या साच्याच्या साह्याने म्हणजे ते साच्यात टाकायचं आणि मग साच्याच्या साह्याने साबणाची वडी पाडायची. कळलं तुम्हाला साबणाची निर्मिती कशी? तर तुम्ही घरी पण करू शकता. त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागलं तर मीठ, तेल, सोडियम हायड्रॉक्साईड लागलं, पाणी आणि बर्नर ती वही वगैरे लागली. त्याच्यामध्ये आपण काय केलं पहिलं तर आपण तेल टाकलं चंचू पात्रामध्ये आणि मग त्याच्यामध्ये काय टाकलं तर सोडियम हायड्रॉक्साईड आणि पाण्याचं म्हणजे द्रावण पाणी सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये मिक्स करून आणि मग ते सतत ढवळत राहिलो. मग त्याच्यानंतर आपण मग त्याच्यामध्ये काय टाकलं तर मीठ टाकलं. 200 मिली पाण्यामध्ये 15 ग्रॅम मीठ विरघळवून ते आपण त्या द्रावणामध्ये टाकलं, मिश्रणामध्ये टाकलं आणि ते मिश्रणाला आपण उष्णता दिली आणि मग ते 10 ते 12 मिनिटं पण उकळवलं ते खूप आणि ते ओतू जाणार नाही याची काळजी घेतली आणि त्यामुळे ते सतत आपण ढवळत राहिलो आणि मग काय झालं आणि मग थोड्या रासायनिक क्रिया झाली त्याच्यावर आणि तो रासायनिक क्रियेने तयार झालेला साबण आता पाण्यावर तो तरंगू शकतो. म्हणजे तरंगेल जेव्हा तुम्ही बनवाल ना तेव्हा तो काय पाण्यावर असा तरंगतो तो. कळलं? आणि मग तो काही वेळाने काय होतो तर तो घट्ट होतो आणि मग तो घट्ट झालेला साबण काढून त्याच्यात तुम्हाला जे हवं जी सुवासिक तुम्हाला जो कुठला वास असेल तो सुवासिक द्रव्य आवडत असलेलं कुठलं सुवासिक द्रव्य तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करू शकता आणि मग त्या साच्याच्या साह्याने तुम्ही साबणाची वडी पाडू शकता. साच्यात टाकायचं आणि मग तुम्हाला वेगवेगळ्या आकाराचे साचे तयारच असतात ना, ओव्हल शेप, सर्क्युलर शेप किंवा असं रेक्टँग्युलर शेपचे साचे बाजारामध्ये मिळतात. मग ते तुम्ही आणून त्या साच्यामध्ये जरी टाकलं तर तुम्हाला वेगवेगळ्या आकाराचे साबण मिळू शकतात. मुलांनो आपण आता म्हणजे साबणाची निर्मिती तुम्ही म्हणजे घरच्या घरी तुम्ही कधी पण साबण बनवू शकता. समजलं ना? तर मुलांनो आज आपण काय शिकलो तर आज आपण काय पाहिलं तर अपमार्जके, मानवनिर्मित अपमार्जके म्हणजे साबण आणि संश्लिष्ट अपमार्जके. मग साबण कशा प्रकारचे असतात तर साबण आपण कशासाठी वापरतो तर साबण आपण आंघोळीसाठी कपडे धुण्यासाठी वापरतो. मग साबणाचे आपण 2 प्रकार पाहिले. कुठले तर कठीण साबण आणि मृदू साबण. मग कठीण साबण आपण कशासाठी वापरतो तर कपडे धुण्यासाठी वापरतो आणि तो तेलाम्लाचा सोडियमचा क्षार असतो आणि मृदू साबण कशासाठी वापरतो आपण तर स्नानासाठी वापरतो आणि तो म्हणजे तेलाम्लाचा पोटॅशियमचा क्षार असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला अंगाची आग होत नाही. पण कठीण पाणी म्हणजे कुठलं तर विहिरीचं पाणी किंवा बोरवेलचं पाणी म्हणजे कूपनलिकेच्या पाण्यामध्ये साबणाला फेस येत नाही, त्याचा साका तयार होतो. कारण का ते पाणी जड असतं, कठीण असतं. त्याच्यामध्ये म्हणजे मॅग्नेशियम आणि ह्याचे कॅल्शियमचे बायकार्बोनेटचे सॉल्ट असतात म्हणजे क्लोरेट्स अँड सल्फेट्स असतात आणि त्याच्यामुळे काय होतं ते पाणी कठीण जातं आणि मग साबणाचा म्हणजे अपमार्जक हा गुणधर्म तिथे परिणाम करत नाही. मुलांनो आपण आज ज्या मानवनिर्मित अपमार्जके पाहिले. आपण मागच्या भागामध्ये नैसर्गिक अपमार्जके पाहिली होती जसे की रिठा, शिकेकाई यांच्या हे पाहिलं होतं. आपण आता पुढच्या भागामध्ये काय पाहणार आहोत तर सिमेंट. आपल्याला घरं बांधण्यासाठी किंवा रस्ते बांधण्यासाठी आपण सिमेंटचा वापर करतो. मग ते सिमेंटची निर्मिती कशी होते, सिमेंट कुठे कुठे वापरलं जातं याची माहिती आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत. मुलांनो मी तुम्हाला एक माहिती देणार आहे AS विद्यालयाबद्दल. तर AS विद्यालय हे भारतातील पहिलं ऑनलाईन स्कूल आहे मुलांनो आणि तिथे तुम्हाला काय मिळणार तर तुम्हाला सगळ्या सब्जेक्टचे 6वी ते 10वीच्या सर्व म्हणजे म्हणजे क्लासचे फुल सिलेबसचे सर्व क्लास मिळणार तुम्हाला. म्हणजे पूर्ण सिलेबसचे तुम्हाला सर्व क्लास मिळणार सगळ्या विषयांचे जसे की मराठी, हिंदी, इंग्लिश, मॅथ्स, सायन्स, SST, ICT या सगळ्या विषयांचे तुम्हाला फुल सिलेबसचे क्लास मिळतील. एवढंच नाही तर तुम्हाला अनलिमिटेड टेस्टसुद्धा मिळतात आणि पुन्हा तुम्हाला कुठे काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्यांच्या टीचर्स म्हणजे AS विद्यालयांच्या टीचर्सला तुम्ही म्हणजे संपर्क साधू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचे प्रॉब्लेम्स तुम्ही त्यांच्याकडून सॉल्व करून घेऊ शकता. मग ह्या ॲपबद्दल तुम्ही तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, नातेवाईकांना सगळ्यांना ह्या ॲपबद्दल माहिती द्या आणि हे ॲप तुम्ही रजिस्टर करा आणि इतर मुलांना सुद्धा रजिस्टर करायला
सांगा, तुमच्या नातेवाईकांना सांगा. त्यामुळे तुम्हाला ह्या ॲपचा नक्कीच फायदा होणार आहे. धन्यवाद.